हा व्हिडिओ फक्त बायकांसाठी आहे, त्यामुळे पुरुषांनी ह्यापासून लांब राहा. 10 मिनिटं बाहेर गेले तर सचिनने चहाचं पातेलं जाऊन ठेवलं. त्यानंतर शिवचरणला ताप आलेला, त्याला थोडंसं औषध पाजवलं, पण त्यांनी इतके नखरे केले की माझं डोकं असं इतकं दुखायला लागलं. चहाचं पातेलं जळालं. मी सचिनला म्हटलं उद्या मला नवीन पातेलं तूच घेऊन द्यायचा. साऊथ आफ्रिकेवरनं एका गेस्टने आम्हाला हे प्रिंट्स दिले होते. हँडमेड प्रिंट्स आहेत. फ्रेम इतक्या उत्तम आहेत. 4 वर्ष झालं घरात ठेवल्या होत्या, पण आज फायनली त्यांचा निर्णय लागला की आम्ही त्याला घरामध्ये सजवलं. बायको तापलेली आहे म्हणून सचिन म्हटला जाऊ दे, आज तुला तुझ्या आवडीचा पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड खाऊ घालतो. एकदम मस्तपैकी. रात्री 10:30 वाजले होते. त्यानंतर पिरियडचे डाग लागले होते पांढऱ्या ड्रेसला. मम्मीला म्हटलं काय करू ग. मम्मीने एक सोल्युशन सांगितलं. जिथे जिथे डाग आहे तिथे फक्त थोडंसं पाणी लावायचं आणि संतूर साबणाने हे करायचं, साफ करायचं. दाखवल्याप्रमाणे असं साफ करायचं, कुठलेही डाग असू दे निघतात. माझ्याकडे संतूर साबण नव्हतं म्हणून मी मोती साबण वापरलं आणि काय रिझल्ट. अक्षरशः 5 मिनिटामध्ये माझ्या पिरियडचे ते सगळे डाग निघून गेले. मग आपला कितीही भारीतला ड्रेस असू दे, अजिबात काळजी करायचं कारण नाही आहे. अशा पद्धतीने तुम्ही परकरच्या पंजाबी ड्रेसच्या कुठल्याही साईडला डाग लागलेला असेल तर काढू शकता.